आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. उद्या सकाळी आपल्याला एका ठिकाणी जायचंय. कुठे? एक अनाथ आश्रम आहे तिथे. ओके, झोपा. ऐक ना सुंदरी, तू प्लीज आज रात्री इथे झोप ना माझ्या बाजूला. काय ना मला ना असं विचार करून गरगरल्यासारखं होतंय, डोकं दुखतंय, कसं तरी होतंय. प्लीज झोप ना माझ्याजवळ. बरं ठीक आहे, मी एक काम करते, मी जरा तेल गरम करून आणते, तुमच्या डोक्याला लावते, म्हणजे तुम्हाला जरा शांत झोप लागेल. अगं काय झालं ना? काय उठ उठ उठ, मी उचलून घेते तुला. मी ऐक, इथे बस 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 बस, तू टेक टेक. कुठे लागलं ग तुला? बघू, दुखतंय? आपण एक जादू करूया. बघा, आल्यानंतर खोलानंतर छो. आता बरं वाटतंय ना? तू बोलू नको माझ्यासोबत, मी करतीये. का? मी पहिले तर तू धरली का नाहीस? सॉरी सॉरी, मी कामात होते ना. पण हे बघ, ह्याच्या पुढे काही झालं ना तरी मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. छान गो माझं बाळ. मम्मा, मम्मा पडले ना ग मी. तुम्हाला प्रॉमिस. काय? तुम्ही आता काय म्हणालात? अनु मॅडम, तुम्ही मम्मा असं म्हणालात ना? मला सांगा, तुम्हाला काही आठवतंय का? आईबद्दल वगैरे काही आठवतं का तुम्हाला? एक लहान मुलगी आणि तिची आई. ती लहान मुलगी इथे पडली, तिच्या आईने तिला हात दिला आणि सांगितलं की मी आहे तुझ्यासोबत, मी तुला कधीच पडू देणार नाही. तू पडलीस ना तर मी तुला हात देईन. मला सांगा, कोण होती ती लहान मुलगी? तुम्हाला त्यांचे चेहरे आठवत आहेत का? हा, नाही, म्हणजे मला ओळखीचं वाटतायत ते दोघे, पण आठवत नाहीये कोण आहेत. अनु मॅडम, आता तुम्हाला हळूहळू सगळं काही आठवेल. तुम्हाला लागलं का? तुम्ही पडला होतात ना? नाही लागलं कुठे. बरं ठीक आहे, तुम्ही बसा, मी तेल लावून देते. या बसा इथं. मॅडम, चला झोपूया.
नाही 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 हे कोण बोलताय कोण बोलताय प्लीज प्लीज बोलू नका प्लीज अनु मॅडम काय झालं का बोलताय तुम्ही अनु मॅडम तुम्ही का बोलताय काय झालं तुम्हाला का बोलताय प्लीज प्लीज बोलू नका प्लीज अनु मॅडम शांत व्हा प्लीज बोलू नका प्लीज प्लीज बोलू नका प्लीज प्लीज बोलू नका मॅडम काय झालं कोणाला बोलू नका म्हणताय काय झालं सुंदरी मला ना एका मुलीचे आणि तिच्या आईचे आवाज ऐकू येतोय म्हणजे ना मला असं वाटतं की मी या घरात पहिले आले हे घर ओळखीचं आहे हे घर माझं आहे माझं हे घर कोणाचं आहे हे घर कोणाचं आहे ही पुस्तकं कोणाची आहेत खरं सांग कोणाचं आहे सगळं ती आई कोण आहे ती लहान मुलगी कोण आहे सांग ना कोण आहे ही आई कोण आहे चला माझ्या बरोबर चला इथे का आणलंयस ही कोणाची रूम आहे अनु मॅडम तुम्हाला गेले काही दिवस झाले जे स्वप्न पडतंय किंवा जे भास होत आहेत ज्यात तुम्हाला दिसतंय की एक लहान मुलगी आहे आणि एक आई आहे त्यातली ती लहान मुलगी तुम्ही आहात आणि ती आई म्हणजे सुधा मॅडम तुमची आई ही माझी मम्मा आहे अगं हीच तर मला स्वप्नात दिसते हिचेच भास होत आहेत मला सुंदरी सांग नाही कुठे मला मम्माला भेटायचंय सांग ना मम्मा कुठे अनु मॅडम प्लीज तुम्ही शांत व्हा आणि प्लीज तुम्ही मन घट्ट करा म्हणजे 5 वर्षांपूर्वी सुधा मॅडम म्हणजे तुमची आई आपल्याला सगळ्यांना सोडून देवाघरी गेले मम्मा 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 तू का गेलीस ग मम्मा मम्मा प्लीज अनु मॅडम मम्मा मॅडम प्लीज शांत व्हा हे बघा मला माहितीये तुम्हाला खूप त्रास होत असणार आहे पण आता जे झालंय ते आपण नाही बदलू शकत तुम्हालाच थोडं धीरानं घ्यावं लागेल आपल्याला सध्या याच गोष्टीचं समाधान मानून घ्यावं लागेल की आता हळूहळू तुम्हाला गोष्टी आठवत आहेत आणि कदाचित हाच सुधा मॅडमचा म्हणजे तुमच्या आईंचा आशीर्वाद असू शकतो ना आणि मला खात्री आहे हे आठवलं ना आता सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू आठवायला लागतील चला घेऊन चला उभे काय आहे चल ना ए गाडून टाकीन हितच
चल चल. साहेबला हुकूम देते. ए असायला काय झालं? फाशी होणार या विचारानेच वेड्याचा झटका आला. साहेब झटका खात नसती, देत असती. आता असला झटका लागणार आहे ना तुम्हाला, बघतच बसा. हात खाली घे आणि चल. तुला न्यायला यम आलाय ना रेड्यावरून, त्याला इशारा देते. काय? पाटील इकडे जा. मारून टाकील हिला. हात सोड, हात सोड, मारून टाकीन. हात सोड, हात सोड नाही तर मारून टाकीन हिला. साहेब तोड तिला नाही तर गोळी घाले. बेड्या खोलायला सांग नाही तर हिथल्या इथं मारून टाकीन. नाही ए, विचार कसला करतोय? बेड्या खोलायला सांग. ए बंदूक खाली घे. मागे जा. मागे जा. लांब ए बंदूक खाली घे. लांब व्हायचं, लांब व्हायचं. चल चल, घालीन गोळा इथल्या इथं. तिथंच थांबायचं, तिथंच थांबायचं. सरे त्या बराच वेळ की नाही नाव वाचायला लागलेत. मला काय वाटतंय बहुतेक त्यांना ना काहीतरी आठवायला लागले बघ. आपुलकी,
हॅलो डॉक्टर. डॉक्टर, मी तुम्ही म्हणालात अगदी तसंच केलंय. त्यांना त्यांच्या लहानपणीच्या घरी घेऊन आली आणि मला असं वाटतंय की तुमची ही आयडिया ना कदाचित वर्क होईल. कारण ना हळूहळू त्यांना म्हणजे आम्हाला दिसतंय तरी तसं की त्यांना आठवायला लागलंय. हो, मी अनाथ आश्रमात पण त्यांना घेऊन आले. त्यांना कदाचित गोष्टी आठवतील. हो, काळजी नका करू. मी सगळी गोळ्या औषधं पण व्यवस्थित देईन. येस डॉक्टर, थँक्यू. सरे अगं चल की, ते घेऊन गेली सगळे. आपण नाही म्हटलं नाही घाबरतील लोक. त्या नाही मालती, उलट त्या घाबरणार नाही. अगं एवढ्याशा मुलांएवढ्या असताना सानू मॅडमला सुधा मॅडमनी दत्तक घेतलं होतं. हे अनाथ आश्रम म्हणजे त्यांचं पहिलं घर आहे मालती. त्यामुळे त्यांना त्रास नाही होणार. मालू, अगं बरीच वर्ष पिंजऱ्यात अडकल्यानंतर पक्षी जसा योग्य संधी मिळाल्यावरती आकाशात विहार करतो ना, अगदी तसं झालंय अनु मॅडमचं. त्यामुळे राहू दे, त्यांना थोडा वेळ घालवू दे. पण सरे त्यांना नाही लवकरात लवकर सगळं आठवायला पाहिजे बघ. कारण त्यांना होणारा त्रास ना बघवत नाही बघ. आठवेल. एवढं उशीर का झालं तुला? कुठं होती तू? लेक्चरचा टाइम नाही सुरू झाले का? बस जागेवर. आलात का सगळे? हात वरती करून दाखवा. छान. चला पुस्तकं काढा. आणि आज काय घ्यायचं आपण? मराठी घ्यायचं? अनु इकडे. काय करत होतीस? उशीर का झाला? मातीत खेळत होतीस ना? की फुलपाखरांच्या मागे धावत होती? जशी मांजर गोल गोल फिरत होती, मी पकडत होती तिला. ती नुसती फिरत होती मला. हो, कशी? ही अशी. एक नंबरची लब्बाड मुलगी आहेस. कोणाकोणाला ABCD येते? बरं ठीक आहे, बोला बोला. ABCD EFG